अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमो दत्त. दत्तदेसी हो. दत्तगोजवानी युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतात दत्त महात्म्य नावाचा ग्रंथ आणि या परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिलेल्या दत्तपुराण या संस्कृत ग्रंथाच्या आधारे एक नवविधा भक्तीचं महात्म्य सांगणारा आणि दत्त महाराजांच्या अनेक कथा आणि अनेक बोधप्रद अशा त्या कथा सांगणारा अशा प्रकारचा हा दत्त महात्मा नावाचा ओळीबद्ध परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज टेंबे स्वामी महाराजांनी रचलेला असा हा ग्रंथ. त्याचा पहिला अध्याय आणि ओळी क्रमांक 44 ते 45 आपण पाहणार आहोत. मूर्तिपूजा डोळा देखावी तैसीच चित्ती रेखावी तेथेच वृत्ती राखावी ब्रह्मपदवी मिळेल. एकाग्रतेने पूजोत्तर बसोनी देवा समोर समरस करून अंतर गुरु दत्त मंत्र जपा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मूर्तिपूजा डोळा देखावी. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, अरे मी तुम्हाला आतापर्यंत अनेक अशा भक्तींचे जे काही स्वरूप आहेत तर त्या अनेक भक्तींचे स्वरूप मी तुमच्या पुढे वर्णन केले आणि आज मी तुम्हाला सांगतोय ना तर ते अर्चन नावाची भक्ती, देवपूजा ज्याला आपण म्हणतो, तर ती देवपूजा कशी करावी तर ती अर्चन भक्ती मी आज तुमच्या पुढं सादर करतोय. बरं, त्या अर्चन भक्तीचं निरूपण मी करतोय आणि या अर्चन भक्तीचं निरूपण करत असताना परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी अजून काय तुम्हाला माहिती दिलेली आहे, काय रहस्य सांगितलं आहे ते मागचे दत्तगुज महिन्याची व्हिडिओ तुम्ही पाहत चला, म्हणजे तुमच्या ते ध्यानात येईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 2 वयांवरती निरूपण या ठिकाणी श्रवण करतोय आणि म्हणून अर्चन भक्तीत नेमकं काय करायचंय अनेक मागील भागांपासून आपण या ठिकाणी श्रवण करतोय. तर ऐका, आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेल्या 2 ओव्या आणि दत्त महात्म्य अध्याय पहिला ओवी क्रमांक 44 आणि 45 आजच्या निरूपणासाठी निवडलेली आहे. तर या आजच्या निवडलेल्या ओव्यांच्या माध्यमातून परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात की मूर्तिपूजा डोळा देखावी. मूर्तिपूजा तुम्ही करताय, मूर्ती दत्त महाराजांची मूर्ती साक्षात तुमच्या पुढे आहे आणि ही मूर्ती नव्हे साक्षात दत्तच आहे असं म्हणून तुम्ही ज्यावेळेस त्या मूर्तीला उपचार जे आहेत, तुमची जे काही पूजा जी आहे ती ज्यावेळेस तुम्ही समर्पित कराल ना तर त्याला म्हणायचं अर्चन भक्ती. नाहीतर आपली देवपूजा कशी असते मी सांगत असतो, एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्या तांब्याच्या गडव्यामध्ये तांब्यामध्ये सगळे देव एकत्र टाकायचे आणि सगळे देव असे ओले झाले की नाही असे हिसाळायचे आणि मग एक एक देव बाहेर काढायचा आणि देवघरामध्ये मांडायचा. अशा प्रकारची काही जणांची देवपूजा आहे. काही जण देव असे धुतात म्हणतोय बरं का मी, ते पूर्ण ओले सुद्धा होत नाहीत आणि मग ते अभिषेक, षोडोपचार पूजा, पंचोपचार ही तर फार लांबची गोष्ट आहे. म्हणून ही देवपूजा नेमकी करावी कशी, संतांना काय अभिप्राय ते एकदा समजावून घ्या आणि म्हणून दत्तगुज वाहिनीचे व्हिडिओ ऐकायचे असतात. देवपूजा कशी करावी हे आम्हाला कळायला पाहिजे. मूर्तिपूजा डोळा देखावी. डोळ्यांनी जर आम्ही मूर्तिपूजा जर पाहिली ना तर काय होतं महाराज, तैसीचे चित्ती रेखावी. त्याच पद्धतीने ती डोळ्यामध्ये भरली पाहिजे, चित्तामध्ये उतरली पाहिजे आणि आम्हाला असं जाणवलं पाहिजे की साक्षात दत्त उभा आहेत. आणि म्हणून मी सांगत असतो, तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं, असे अनेक शॉर्ट व्हिडिओ सध्या युट्यूब, फेसबुकच्या किंवा इंस्टाग्रामच्या साहाय्याने तुम्हाला पाहायला मिळतील. काय महाराज, त्या व्हिडिओच्या माध्यमातून भगवान श्री पंढरीश परमात्म्याची मूर्ती असते, दत्तात्रेयांची मूर्ती असते, श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची मूर्ती असते, श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असते आणि त्या मूर्तीला एवढं छान अभिषेक घालतात
एवढं छान नटवतात, सजवतात, एवढा छान गंध लावतात, धूप दीप आरती नैवेद्य एवढं छान त्याचं ते व्हिडिओ चित्रीकरण केलेलं असतो महाराज. असं वाटतं स्वामी साक्षात आता बोलतील, दत्त महाराज साक्षात आता बोलायला लागतील. अगदी फोटो जरी असेल, फोटो दत्त महाराजांचा, तरी त्या फोटोवरती त्या काचेवरती अष्टगंध असेल, चंदन असेल, त्याच्या साह्याने एवढं छान असं रेखाटतात ना, असं वाटतं की खरोखर ते चित्तामध्ये उतरतं महाराज. ती प्रतिमा जर सकाळी जर पाहिली ना तर दिवसभर डोळ्या पडून जात नाही. एवढी सुंदर देवपूजा बरेच भक्त करणारे आपल्याकडे आहेत. आणि म्हणून संतांना हेच अपेक्षित आहे, तुमची देवपूजा चित्तामध्ये उतरली पाहिजे, मनाला मोहून टाकलं पाहिजे, मनाला अत्यंत भावली पाहिजे. आणि म्हणून मूर्तीपूजा डोळा देखावी तैसीच चित्ते रेखावी. गाणगापूरला जर तुम्ही गेलात, किंवा पंढरपूरला तुम्ही गेलात, किंवा तुळजापूरला तुम्ही गेलात, किंवा नरसिंहवाडीला तुम्ही गेलात, किंवा गिरनारला तुम्ही गेलात, आणि गेल्याच्या नंतर तुम्ही श्री गुरु दत्तात्रयाचं दर्शन केलं महाराज, आणि श्री गुरु दत्तात्रयाचं दर्शन केल्याच्या नंतर तिथं त्या पुजाऱ्यांनी जी पूजा बांधलेली असते, जी पूजा, जी सर्व काही सजावट वगैरे केलेली असते ना, तर ती तुमच्या चित्तामध्ये ती पूजा जी आहे तर ती अगदी घट्ट बसते. आणि जोपर्यंत तुम्ही जात नाहीत त्या तीर्थक्षेत्री, तोपर्यंत तुमच्या मनामध्ये तेथील पूजेचे ते स्वरूप हे पूर्णतः असं घट्ट असं रोवून बसलेलं असतं. अगदी ती पूजा जी आहे तर ती पूजा तुमच्या डोळ्यासमोर येते. का? अरे मी गाणगापूरला गेलो होतो ना, तर त्यावेळेस चैत्र महिना चालू होता, आणि चैत्र महिन्यामध्ये आंब्यांचं सीझन असतं. तर आंब्यांनी असं चहूबाजूंनी दत्त महाराजांच्या निर्गुण पादुका अशा सजवल्या होत्या त्या पुजाऱ्यांनी, आणि एवढी छान पूजा त्या निर्गुण मठामध्ये मांडली होती. महाराज मी गाणगापूरला गेलो होतो असं तुम्ही सांगायला लागता. कशामुळे? पुजाऱ्यांनी ती पूजा बांधली की ती भक्तांच्या मनावरती ती बिंबवली जाते. ती प्रतिमा जी आहे, ते स्वरूप जे आहे, आणि तेच स्वरूप त्याच्या ध्यानामध्ये उतरतं महाराज. तेच स्वरूपाचं तो नेहमी ध्यान करत असतो. आणि म्हणून आमची देवपूजा अशी असली पाहिजे, आमची मूर्तीची पूजा अशी असली पाहिजे की आमच्या चित्तामध्ये ती बसावी, आमच्या चित्तामध्ये ती बसावी. आणि ही पूजा बांधणं म्हणजे पुजाऱ्याची फार मोठी कला असते बरं का, पुजाऱ्याची फार मोठी कला असते. आणि म्हणून पुजारी जर तुम्हाला व्हायचं असेल तर कल्पकतेने मूर्तीची पूजा करा. भगवंत माना, भगवंत स्वतः उपस्थित आहे. प्राण त्या मूर्तीमध्ये ज्यावेळेस तुम्ही ओतता, ज्यावेळेस तुम्ही त्या मूर्तीमध्ये मन ओतता, तुमचं सर्वस्व त्या मूर्तीमध्ये ओतता, ती मूर्ती सुद्धा सजीव होते महाराज. आणि म्हणून मी सांगत असतो, भाव तल्लीन होऊन, ती मूर्ती दगडाची आहे, ती मूर्ती पितळाची आहे, ती मूर्ती खरी आहे की ती मूर्ती खोटी आहे, कशी असो. मध्यंतरी एक आजी होती, आणि ती बस स्टँडवरती एक गेली, आणि गेल्याच्या नंतर त्या बस स्टँडवर एसटी वरती भगवान पंढरीश परमात्म्याचा फोटो होता. तर त्या एसटीवर लावलेल्या त्या पोस्टरचं ती दर्शन घ्यायला लागले, माझा पंढरीश परमात्मा इथे. आणि म्हणून पाहणाऱ्याला देव कुठेही मिळतो महाराज, पाहणाऱ्याला देव कुठेही मिळतो. ज्याला पाहताच येत नाही त्याला देव कधीही भेटणार नाही. आणि म्हणून मूर्तीपूजा तुम्ही अशी करा, भगवंताची पूजा तुम्ही असं करा की ती मूर्तीपूजा जर आम्ही पाहिली की आमच्या चित्तामध्ये ती उमटली पाहिजे. तेथेच वृत्ती राखावी ब्रह्म पदवी मिळेल, आणि तिथेच आमचं चित्त स्थिर झालं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. आणि एकाग्र चित्त ज्यावेळेस त्या मूर्तीमध्ये होईल, त्या भगवंताच्या त्या जे काही तुम्ही सजवलेलं नटवलेलं जे काही स्वरूप आहे, त्या स्वरूपात ज्यावेळेस तुम्ही तल्लीन व्हाल, एकरूप व्हाल, तुमची वृत्ती तिथं स्थिर होईल, त्यावेळेस काय होईल? ब्रह्म पदवी मिळेल, तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हाल, तुम्ही भगवंत स्वरूप व्हाल. आणि म्हणून सांगतो,
दत्त महाराज आणि यांची मूर्ती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जवळ असायची. आणि संन्यासांचा असा नियम आहे, त्याने मूर्तीपूजा वगैरे करू नये वगैरे असे काही नियम आहेत संन्यासांचे. तर एक जण म्हणले, हे कसले संन्यासी, तर स्वतः मूर्ती बाळगतात जवळ. संन्यासीचा अपरिग्रह करणारा असतो, हा मूर्तीचा संग्रह करून येणारा संन्यासी दिसतोय, असं टेंबे स्वामींना एक जण म्हटला. तो कदाचित 150 आनाच असावा. टेंबे स्वामी आहेत, वासुदेवानंद आहेत, अधिकार काय आहे, तपश्चर्या काय आहे, हे तरी थोडंसं जरा समजून घेतलं पाहिजे माणसाने. परंतु संत ओळखायला कठीण असतात बरं का. आणि मग तो म्हटला, काय आहे म्हणे, संन्यासी म्हणवतात आणि मूर्ती जवळ बाळगतात. आणि त्यांनी ती मूर्ती घेतली. काय केली, मूर्ती घेतली आणि जवळच एक नदी वाहत होती, त्या वाहत्या नदीमध्ये दत्त महाराजांची मूर्ती सोडून दिली. ऐका बरं का, परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या संग्रहामध्ये दररोज देवपूजेसाठी जी काही मूर्ती होती, ती मूर्ती त्या एका विद्वान पंडिताने घेतली आणि त्या नदी पात्रामध्ये सोडून दिली. आता काय होणार, वासुदेवानंदांना जे ओळखत होते त्यांना मनामध्ये प्रश्न पडला, आता काय होणार. कारण की वासुदेवानंद फार प्रेम करायचे त्या मूर्तीवरती, दत्त महाराजांच्या. त्यांच्या पूजेतली मूर्ती अजून पण आहे बरं, अजूनही ते पाहायला मिळते. तर टेंबे स्वामींनी काहीच केलं नाही, द्यायची सोडून दे, सोडून बाबा, माझं काय, सर्व काही घडतं कसं दत्तप्रभूंच्या सत्याने घडतंय. त्याच्यामुळे आपण जे असं त्याच्यामध्ये विरोध करायचा नाही, जे अनुभवाला ते भोगायचं. आणि मग त्या नदीपात्रामध्ये त्या एका विद्वान पंडिताने ती मूर्ती घेतली आणि ती सोडून दिली. आणि सोडून दिल्याच्या नंतर महाराज पुन्हा संध्याकाळी दत्त महाराजांची मूर्ती टेंबे स्वामींकडे आली. कुठून आली, कशी आली, काही तपास नाही. कळतं नाही मी काय म्हणतो ते. पुन्हा म्हटली, मूर्ती तर आम्ही सोडून दिली होती नदीपात्रात, तुमच्याकडे कशी आली. कशी आली म्हणजे चालत आली. मूर्तीमध्ये सुद्धा जीव इतका असला पाहिजे महाराज. आपल्यापासून जर दूर गेली ना तर ती मूर्ती सुद्धा आपल्याकडे पुन्हा आली पाहिजे. त्या मूर्तीमध्ये सुद्धा चैतन्य ओतण्याचं काम संत करतात. आणि म्हणून ही भक्ती असं तुम्ही करा की त्या मूर्तीत चैतन्य आलं पाहिजे. गोंदवलेकर महाराज ज्यावेळेस निर्माण झालं त्यावेळेस रामाच्या मूर्तीमधून, त्या डोळ्यांमधून अश्रुधारा वाहत होत्या. हे गोंदवलेकर महाराजांच्या भक्तीचं चैतन्य महाराज. आणि त्याच्यामुळे ब्रह्मपदवी मिळेल, तुम्ही ब्रह्म व्हाल, तुम्ही भगवंत व्हाल. कशामुळे, मूर्ती पूजा व्यवस्थित जर केली तर, तुमचं चित्त त्या ठिकाणी जर स्थिर होऊ शकलं तर, तुमची एवढी मूर्तीपूजा नीटनेटकी असली तर. आणि म्हणून एकाग्रतेने पूजोत्तर बसोनी देवा समोर समरस करुण अंतर गुरुदत्त मंत्र जपावा. तुम्ही म्हणाल, महाराज आम्ही मूर्तीपूजा केली, आम्ही देवपूजा केली. देवपूजा केल्याच्या नंतर त्या मूर्तीला आम्ही सजवलं, त्या मूर्तीला आम्ही अनेक फुलांनी, अनेक वस्त्रांनी, धूप दीप आरती नैवेद्य सर्व काही दाखवून अगदी सजवलं. आम्हाला ज्या पद्धतीने जमेल ना त्या पद्धतीने आम्ही त्या भगवंताची भक्ती, देवपूजा, अर्चना नावाची भक्ती केली. गोष्ट खरी आहे, परंतु आमची चित्तवृत्ती जी आहे, आमचं जे मन आहे, तर ते भगवंता चरणी एकरूप होण्यासाठी तुम्ही आता सांगितलं ना, तेथेच वृत्ती राखावी, त्या ठिकाणी तुमची वृत्ती एकाग्र करा असं तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं ना. तर ती वृत्ती एकाग्र होण्यासाठी आम्ही काय करावं, हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनामध्ये पडला असेल. तर त्याचं उत्तर ऐका. एकाग्रतेने पूजोत्तर, तुम्ही एकाग्र चित्ताने पूजा करण्याचा प्रयत्न करा. वासुदेवानंद काय म्हणतात, एकाग्रतेने पूजा करण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुमचं मन त्या ठिकाणी एकाग्र जर होत नसेल ना, तर पूजोत्तर, पूजनाच्या नंतर ही जी काही तुम्ही सगळे अर्चन भक्ती वगैरे केली आणि ते पूजन केल्याच्या नंतर तुम्ही एकाग्र मन त्या मूर्तीच्या ठिकाणी एकरूप होण्यासाठी प्रयत्न करताय, परंतु तुमचं मन एकाग्र होत नाही. मग एकाग्रतेने पूजोत्तर, पूजन झाल्यानंतर काय करा,
बसोनी देवासमोर बसायचं. काय करायचं? दत्त महाराज असे समोर आहेत. दत्त महाराजांची प्रतिमा, दत्त महाराजांचा फोटो, दत्त महाराजांची मूर्ती अशी समोर आहे आणि त्या दत्त महाराजांच्या समोर असं तुम्ही आसन वगैरे टाकून असं बसायचं. ऐका बर का. बसोनी देवा समोर समरस करून अंतर. तुमचं जे अंतकरण आहे, तुमचं जे मन आहे, तुमचं जे चित्त आहे, तुमचं अंतकरणातला जो काही भाव आहे तर तो समरस करून अंतर. समरस करा म्हणजे एक स्वरूप करा. भगवंताचा नाम, भगवंताची प्रतिमा, भगवंताची पूजा आणि तुमच्या अंतकरणातला भाव असा एकरूप करण्याचा प्रयत्न करा. आता भगवंताशी एकरूप कसं व्हायचं महाराज? मोठा प्रश्न आहे ना. तर दत्तदेसी योगेश दाभाडे आणि यांचे तुम्ही दत्तगुजवरून व्हिडिओ ऐकता. कसं ओळखता तुम्ही मला? कसं ओळखता? ओळखायचं एक चिन्ह आहे आणि ते चिन्ह म्हणजे दत्तगुजवानी योगेश दाभाडे असं जर तुम्ही युट्यूबला जर टाकलं का लगेच आपलं चॅनल दिसायला लागतं. म्हणजे नाव, काय नावाला किंमत आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही नावाने कोणाला तरी हाक मारता त्यावेळेस तो माणूस तुमच्याकडं आकर्षित होतो. त्यावेळेस तुमच्याकडं असं पाहायला लागतो, अरे मला कोण हाक मारते. आणि तो पाहायला लागला आणि आपण त्याच्याकडे पाहिलं की मग आपल्यामध्ये संवाद चालू होतो ना. संवाद आपल्यामध्ये संवाद चालू होतो, आपली एकमेकांची ओळख होते आणि ओळख झाल्याच्या नंतर तुमचे त्याचे जर विचार जर जमले तर तुमच्यामध्ये मैत्री निर्माण होते, तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होतं. तर त्याच पद्धतीने या ठिकाणी करायचंय. परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, तुमचं मन एकाग्र जर होत नसेल ना तर ऐका. एकाग्रतेने पूजोत्तर, एकाग्र चित्तेने मूर्तीपूजा करा, पण तरी होत नाही. मग काय करा? एकाग्रतेची म्हणजे काही एकाग्रतेने पूजा वगैरे झाल्याच्या नंतर, मूर्तीची पूजा वगैरे झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा? बसोनी देवा समोर, देवाच्या समोर बसायचे. दत्त महाराजांच्या पुढे असं बसायचंय किंवा तुमचं जे काही देव असेल तो त्याच्या पुढे असं बसायचंय आणि बसल्याच्या नंतर समरस करून अंतर एक भाव करायचा. एक भाव करायचा आणि एक भाव केल्याच्या नंतर काय करायचंय? गुरुदत्त मंत्र जपावा. देवाकडे असं पाहायचं आणि मनातल्या मनात गुरुदत्त गुरुदत्त गुरुदत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये, श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. ओम चैतन्य नरसिंह सरस्वत्यै नमः. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे देवाचे जे काही मंत्र आहेत तुम्हाला जे आवडते ते इथं गुरुदत्त मंत्र जपावा. जाहीर पद्धतीने या ठिकाणी एकमेव असा ग्रंथ दत्त महात्म्य, या दत्त महात्म्य ग्रंथामध्ये दत्त महाराजांचा मंत्र या टेंबे स्वामी महाराजांनी तुम्हासाठी खुल्या पद्धतीने सांगितला, आदेश केलाय. असा आदेश ते इतर कुठल्या ग्रंथात करत नाहीत, सूचना पुढे देत नाहीत. इथे ते म्हणतात गुरुदत्त मंत्र जपावा. आणि हाच एक प्रकारचा मंत्र आहे संतांनी दिलेला. हाच गुरुमंत्र समजून जर तुम्ही जर जप करत असाल ना तर एक दिवस नक्कीच तुमची अर्चन भक्तीमध्ये प्रगती होईल महाराज. आणि म्हणून समरस करून अंतर गुरुदत्त मंत्र जपावा. आणि अशा पद्धतीने तुम्ही मूर्तीपूजा करा, समरस होऊन करा, एकाग्र चित्ताने करा. तुमची वृत्ती एका ठिकाणी, त्या मूर्तीच्या ठिकाणी चित्त, तुमची वृत्ती एकरूप झाली पाहिजे. आणि असं जर झालं तर तुम्ही ब्रह्मस्वरूप व्हाल, तुम्ही भगवंतामध्ये एकरूप व्हाल, तुम्हाला आनंद मिळेल. हे जर घडत नसेल तर तुम्ही देवासमोर बसा आणि काही करू नका, फक्त देवाचं डोळ्यांनी दर्शन घ्या
आणि मनामध्ये नामस्मरण करा. दत्तप्रभू तुमचे झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याच सोबत आजचा या प्रवचन रूपी सेवेला आपण दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करूया. तुम्हा सर्व भाविक भक्तांच्या चरणी समर्पित करूया. पुढील ओवी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त पुढील व्हिडिओमध्ये. नमो दत्त.